नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण संत्रा पिकाला जी बोर्डो पेस्ट आपण लावतो त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तर बोर्डो पेस्ट संत्रा पिकाला का लावावी, कधी लावावी, किती लावावी याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आपण आता ज्या शेतामध्ये आहे त्या शेतामध्ये आज बोर्डो पेस्ट लावणे या संत्रा झाडाला सुरू आहे. तर हे जे संत्रा झाड आहे याला जवळपास 2.5 वर्ष झालेली आहेत आणि याला आज पहिल्या वेळेस बोर्डो पेस्ट लावत आहेत. तर बोर्डो पेस्ट म्हणजे काय? तर बोर्डो पेस्ट ही जी आहे ही मूर्छूत म्हणजे आपण त्याला कॉपर सल्फेट म्हणतो, चुना आणि पाणी याच्या मिश्रणापासून जी पेस्ट तयार केली जाते, ही पेस्ट जी आहे ही जंतुनाशक आणि बुरशीनाशकाचं काम करते. त्यामुळे आपण संत्रा पिकाला, जे लिंबूवर्गीय आपलं पीक आहे या पिकाला आपण बोर्डो पेस्ट लावतो. तर बोर्डो पेस्ट ही आपण वर्षामध्ये 1 किंवा 2 वेळेस लावत असतो. तर शेतकरी बंधूंनो, बोर्डो पेस्ट जे आपण लावतो, बोर्डो पेस्ट लावण्याचं जो संत्रा बगीचा असतो आपला, आपण पहिल्या 1-2 वर्षापर्यंत काही लावत नाही. नंतर जे उत्पादनक्षम बाग असते त्याला आपण दरवर्षी बोर्डो पेस्ट लावायला पाहिजे. बोर्डो पेस्ट लावल्याने जे फायदे होतात त्याच्यामध्ये जे आपला डिंक आपल्या खोडामधून जे स्त्राव बाहेर येते, आपण त्याला गमोसिस म्हणतो, त्याचा जो प्रादुर्भाव असतो तो कमी होतो. परत याच्यामध्ये जो काही इजा झालेली असेल झाडाला किंवा एखादी साल खराब होणं असेल, अशा या गोष्टीला आळा बसतो. आपण बोर्डो पेस्ट जे बनवतो त्याला 1 किलो चुना, 1 किलो मूर्छूत हे आपण घ्यायचंय. त्या दोन्हींची पेस्ट बनवायची. त्या दोन्हींची पेस्ट आपण वेगवेगळ्या भांड्यात, म्हणजेच आपण लोखंडी भांड्यामध्ये बनवायची नाहीये, साध्या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये वगैरे किंवा प्लास्टिकच्या एखाद्या बाटलीमध्ये याचे दोन्हीची वेगवेगळी पेस्ट बनवायची. या 1-1 किलोची पेस्ट बनवल्यानंतर जी मूर्छूची पेस्ट बनलेली आहे ती पेस्ट हळूच आपल्या चुन्याच्या पेस्टमध्ये टाकायची आणि त्याचं मिश्रण बनवायचं. तर हे मिश्रण बनवल्यानंतर आपण आपल्या संत्रा झाडाला या ब्रशच्या सहाय्याने आपण जे कलर देतो या अशा ब्रशच्या सहाय्याने आपण या संत्रा झाडाला पेस्ट लावायची. पेस्ट जास्त जाडी नसायला पाहिजे किंवा एकदम पातळ पण नसायला पाहिजे, कारण की पातळ असेल तर या झाडाला व्यवस्थित असे चिपकून राहत नाही. आणि जर पेस्ट ही जर जाड झाली तर काय होते, जाड झाल्यामुळे याला पेस्ट मध्ये जो थर आहे याला थर असा चिपकून राहतो आणि जास्त जाडी असल्यामुळे त्याचा ओलावा जास्त टिकतो. ओलावा असल्यामुळे जो गमोसिस आहे त्याचा प्रादुर्भाव वाढायची शक्यता असते. परत कधी कधी तो पेस्ट जे आहे जाडी असल्यामुळे तो डायरेक्ट खाली पडू शकते, त्याच्यामुळं त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे आपण पेस्ट बनवताना मीडियम पेस्ट बनवायची, जास्त पातळ नाही बनवायची. आपल्या झाडाला ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित लावता येईल अशी पेस्ट बनवायची आहे. तर आपण संत्रा पिकाला जेव्हा आपण पेस्ट लावतो, ही झाडा आपल्या जमिनीपासून जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत आपण पेस्ट लावू शकतो. त्याप्रमाणे आता आपण इथपर्यंत 1-1.5 फुटापर्यंत पेस्ट लावायची. या पेस्ट लावल्यानंतर जे आपल्या संत्रा पिकाला हे एक चांगलं औषधाचं काम करते. ही पेस्ट म्हणजे एक जंतुनाशक बुरशीनाशकाचं काम करते. याच्यामुळे आपल्या संत्रा जी खोड आहे या संत्रा खोडाची क्वालिटी चांगली बनते आणि याची संत्रा झाडाची जी लाईफ असते ती चांगली बनते. याच्यामुळे पेस्ट व्यवस्थित लावल्यामुळे इथे काही इजा असतील त्या इजा होत नाही. त्याच्यामुळे आपला बोर्डो पेस्ट लावल्यामुळे उत्पादन नक्कीच वाढण्यास मदत होते. तर बोर्डो पेस्ट आपण चुना किंवा आपण मूर्छूत घेतो याचं प्रमाण सारखं प्रमाण ठेवायचंय. कोणतंच प्रमाण जास्त किंवा कमी करायचं नाही, कारण की आपण मूर्छूत जे वापरतो, मूर्छूतचं प्रमाण जर जास्त झालं तर याच्यामध्ये मूर्छूत मध्ये थोडंसं उष्णता असल्यामुळे मूर्छूत जर जास्त प्रमाणात वापरल्या गेली तर झाडाला इजा होऊ शकते. त्यामुळे त्यात जास्त उष्णता असल्यामुळे त्या इजा करू शकते. आणि जर चुना जास्त केला तर ते जे औषध आपण बनवणार आहोत त्या औषधाचं जे प्रमाण आहे या औषधाचं प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे आपण साठी एकाच एक हे त्याचं प्रमाण आहे, त्या प्रमाणानुसार आपण बोर्डो पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या संत्रा बगीचाला आपण लावू शकतो. फायदे असे, जो काही गमोसिस रोग आहे किंवा आपण त्याला डिंक्या म्हणतो किंवा इतर कोणते जे खोडाचे रोग असतील किंवा फायटोप्तेरा असेल, याचा प्रादुर्भाव आपल्याला इथे आढळून येणार नाही. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या संत्रा बगीचासाठी आपण अशा पद्धतीने बोर्डो पेस्ट लावावी. तसेच आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा. तसेच ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.